नमस्कार. तर कॅन्सर कशामुळे होतो आणि आपण कॅन्सर रोखू शकतो का? तर भारतामध्ये जर बघितलं तर 70% कॅन्सर्स आर प्रिव्हेंटेबल कॅन्सर्स. म्हणजे काय? तर आपण जर बघितलं तर भारतामध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरपैकी 40% कर्करोग हे तंबाखू सेवनाशी निगडित आहे. 15% कर्करोग हे स्थूलपणाशी किंवा लाईफस्टाईलशी निगडित आहेत. 15% कर्करोग हे जंतू संसर्गामुळे, उदाहरणार्थ HPV इन्फेक्शन होणारा सर्वायकल कॅन्सर्स, त्याचप्रमाणे नेझोफॅरिंजियल कॅन्सर्स, असे उर्वरित कॅन्सर्स 40-15-15 असे जवळ 70% कॅन्सर्स आर प्रिव्हेंटेबल कॅन्सर्स. हे महत्त्वाचं. तर आता कॅन्सर टाळण्यासाठी आपण जर कारणं बघितली, त्याच्यामध्ये स्मोकिंग जर आपण टाळलं, तंबाखूचं सेवन इतर फॉर्म्समध्ये टाळलं, तंबाखू खाणे किंवा गुटखा खाणे किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन जर टाळलं, तर जवळजवळ भारतातील 40% कर्करोग हे प्रिव्हेंटेबल कॅन्सर्स आहेत. त्याचप्रमाणे आपण जर रेग्युलर एक्सरसाइज केली, स्थूलपणा टाळला, आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडून आणले, तर 15% कर्करोग यातनं टळू शकतात. त्याचप्रमाणे जर आपण स्वच्छता ठेवली, खास करून सर्वायकल कॅन्सरमध्ये HPV इन्फेक्शनचं कारण ते मेन आहे. तर आपण जर बघितलं तर हळूहळू याचं प्रमाण कमी होत चाललं, कारण स्वच्छतेचं महत्त्व सर्वसामान्य जनतेला तर कळायला लागलं आहे. म्हणून आपण बघितलं तर स्वतःची स्वच्छता राखणे आणि इतर सगळ्या सवयी आपल्या जर लाईफस्टाईलमध्ये आपण चांगल्या घडून आणल्या, तर निश्चितच आपण कर्करोग टाळू शकतो. सो 70% कॅन्सर्स कॅन बी प्रिव्हेंटेड इन सच सिंपल वेज.